या नेते मंडळीने नियोजन केलं, या मंडळीने खाली गावात आपापल्या परीने काम केलं आणि काम करून या इथे एक विजयाची पताका या भोकरदन मतदारसंघामध्ये लावली। कदाचित कोणी मला म्हणत असेल की फुलंब्री मतदारसंघामध्ये नंबर 1 चे मत मिळाले आणि सगळ्यात शेवटचा क्रमांक हा भोकरदनमध्ये मिळाला, पण मी त्याचा उलटा अर्थ घेतो। मला या भक्कड आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की यांच्या गावातली 25 ते 35 वर्षाची सत्ता पालटून टाकली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम केलं। मी आपले विशेष आभार मानतो। फुलंब्रीपेक्षाही खऱ्या अर्थाने तुम्ही मोठं काम केलेलं आहे, मोठं काम तुम्ही फुलंब्रीपेक्षाही मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो। आपण सत्कार या ठिकाणी स्वीकारणार आहोत। मला माहित होतं जर माझा सत्कार अगोदर करून घेतला तर मग आणखीन चुळबुळ चालू होईल। मी व्यासपीठाच्या सत्कार समितीला म्हटलं की आपण सत्कार सगळ्यात शेवटी ठेवू, सत्कार महत्वाचा नाही, ही मंडळी आली ही महत्वाची आहे। आपण सत्कार करणार आहोत, आपल्याला 5 वर्ष हेच काम आहे। जनता जनार्दनाने आपल्याला आता लोकसभेवर पाठवलेलं आहे, आता आपल्याला खऱ्या अर्थाने काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे। हे कोपरं कोण अशांत राहतो काय अन्नदाते? हो अन्नदाते, तुम्ही अजून जरा मागवा ना थोडीशी, याला हवा लागू द्या।